आता बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यातल्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकरता जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला। त्यावर आज सुनावणी होणार आहे। सायबर गुन्हेगारांकडून बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टाळण्याकरता राज्य सरकारच्या सगळ्या शासकीय विभागांचे संकेतस्थळे मराठीत असावीत। त्याचबरोबर या सगळ्याच संकेतस्थळांमध्ये समानता असावी असे निर्देश सगळ्या विभागांना आणि मंत्री कार्यालयाला देण्यात आलेले आहेत। आगामी 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागाला हे बदल करावे लागणार आहेत। मुंबई शहरातील 12 उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागाकरता मुंबई महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येते। मात्र निविदा प्रक्रियेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे। इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये राज्यातील ई-बाईक आणि ई-स्कूटरने आघाडी घेतली आहे। 2021 पासून आतापर्यंत नोंदवलेल्या 7,72,000 इलेक्ट्रिक वाहनांपैकी 6,36,000 वाहनं ही दुचाकी असून त्यांचा एकूण वाटा 80% अधिक आहे। चार्जिंग स्टेशनची उपलब्धता, बॅटरी स्वॅपिंग सुविधा आणि सबसिडीमुळे नागरिक कारपेक्षा दुचाकीकडे जास्त आकर्षित होत आहेत। राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। परिवहन विभागाने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत याला मंजुरी दिली आहे। पहिल्या 1.5 किलोमीटर करता 15 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 10.27 रुपये म्हणजे 10.5 रुपये भाडं निश्चित केलं गेलेलं आहे। इस्लाम धर्माचं गेल्या 5 वर्ष पालन करणाऱ्या व्यक्तीलाच मालमत्ता वक्फसाठी दान करता येईल। यासह वक्फ कायदा 2025 यातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। मात्र न्यायालयाने संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे। राज्यात पावसाचं थैमान सुरू आहे। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे पिकांचंही नुकसान झालंय। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे 4 जणांचा बळी गेला असून मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे। मुंबईसह ठाणे पालघर भागात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे। राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झालेला आहे। तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जवळपास सगळेच तलाव भरत आले असून भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव भरण्याकरता अवघ्या 1.5% पाणीसाठ्याची आवश्यकता आहे। सध्या 7ही तलावांमधील पाणीसाठा 98.49% पोहोचला आहे। सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानामध्ये घसरण झाली आहे। कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय, तर सरासरीच्या तुलनेमध्ये 5.1 अंशांनी ते घसरलं आहे। गेल्या 3 वर्षातील चालू महिन्यातील 15 सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस असून 56 वर्षातील म्हणजेच 1969 पासूनचा तिसरा थंड दिवस आहे। आपण जळगावची एक सविस्तर बातमी बघणार आहोत। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे अनेक घरांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गावाजवळ असलेल्या बामणी आणि दगडी नदीला पूर आला। नदीचं पाणी गावात शिरल्याने अनेक घरांचं नुकसान झालं। सातगाव डोंगरी गावाजवळ डोंगरी धरणही ओव्हरफ्लो झालं। धरणाचं पाणी शेतात शिरलं, शेकडो हेक्टरवरील पिकं वाहून गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खूप मोठं नुकसान गावकऱ्यात झालं आहे। आजूबाजूची शेतीसुद्धा अतिशय खरडून वाहून गेलेली आहे। मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काही नियमानुसार मदत असेल ती तात्काळ तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला।
या पावसामुळे तालुक्यातील घोसला आणि जरंडी या परिसरात शेतीचं मोठंच नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात शेती खरडून निघालेली आहे। शेतकरी संकटात सापडलेला आहे। जरंडी मंडळामध्ये मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। एका बाजूला जळगाव आणि दुसरीकडे संभाजीनगरचा सोयगाव भाग ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतजमीन खरडून निघालेली आहे। शेतजमीन खरडून निघाली म्हणजे त्याच्यावरची जी सगळी माती असते ती वाहून निघाल्यामुळे आता फक्त यावर्षी फटका नाही बसणार, तर पुढचे 2 वर्ष शेतकऱ्यांना शेतात काही लावणं मुश्किल होणार आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सुंदर निसर्ग, विपुल जैव विविधतेसाठी ओळख असलेला महाबळेश्वर पाचगणी असा परिसर आता जागतिक नकाशावर स्थान मिळवतो आहे। युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर पाचगणीनं स्थान मिळवलेलं आहे। या यादीत देशातील अन्य 6 ठिकाणांचाही समावेश आहे। जळगावच्या जामनेरमध्ये एसटीत समावेश करण्याकरता बंजारा समाजानं एल्गार मोर्चा काढला। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीकरता बंजारा समाजाचा समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। लोणावळ्यामध्ये आरपीआय आठवले गटाकडून दणका मोर्चा काढण्यात आला। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। गेल्या वर्षभरात सोन्यानं देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेमध्ये उत्तम परतावा दिला असून सेन्सेक्सलाही मागे टाकलाय। जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून बचाव शोधणारे गुंतवणूकदार यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे गेल्या वर्षात सोन्याचे 50.1% परतावा दिला जाणार आहे। रेल्वे मंत्रालयानं मोठा बदल जाहीर केला। 1 ऑक्टोबरपासून सर्वसाधारण आरक्षणाकरता ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये फक्त आधार लिंक केलेल्या वापरकर्त्यांनाच IRCTCच्या वेबसाईट ॲपवरून तिकीटं मिळणार आहेत। कफ परेड ते आरे भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचा शेवटचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। या महिना अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह आहेत, तो टप्पा सुरू होण्याची चिन्ह आहेत। त्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या सेवा कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय MMRCनं घेतला आहे आणि त्यानुसार आता सकाळी 5:55 पहिली गाडी सुटणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज दुपारी 2 ते 3 या वेळेत बंद राहणार आहे। पनवेलच्या कोन ब्रिज जवळ भाजन अजिवली या वाहिनीचं देखभालीचं काम सुरू असल्यानं हा निर्णय घेतला गेला आहे। ITR दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवारी होती। मोठ्या प्रमाणात करदाते आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर लॉगिन करताना दिसले। पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या। काहींनी सोशल मीडियावर लॉगिन करता येत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या। त्यामुळे आयकर विभागानं रिटर्न दाखल करण्याकरता मंगळवार दिनांक 16 सप्टेंबरची 1 दिवसाची मुदत वाढवून दिली। प्रवाशांकरता मध्य रेल्वेने गेल्या 8 महिन्यांमध्ये मुंबई विभागातील विविध स्थानकांवर मोठ्या प्रमाणात सुविधा उभारल्या आहेत। यामुळे प्रवाशांना सुलभ आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळणार आहे असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे। तर येत्या 8 महिन्यांमध्ये नवीन लिफ्ट, एक्सिलेटर, पूल, इंडिकेटर, ATVM चीही सुविधा देण्यात आल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। आता स्क्रीनवर तुम्ही एक मोठी बातमी बघताय। उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली बातमी आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं 1 दिवसाचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। 19 तारखेला हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागपुरामध्ये उपराजधानी नागपुरामध्ये 19 तारखेला चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपुरामध्ये हे पक्षाचं 1 दिवसाचं शिबिर असेल। या शिबिरात राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी सहभागी होणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीची तयारी म्हणून आणि रणनीतीचा भाग म्हणून चिंतन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळी काही राजकीय ठराव देखील पारित केले जाऊ शकतात। काही जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये फेरबदल होण्याची सुद्धा शक्यता आहे। चिंतन बैठकीची सुरुवात नागपुरातून होत असून पुढे प्रत्येक विभागामध्ये बैठक होईल असं कळतंय। या बैठकीला पक्षाचे सगळे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, सेल अध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी असे 550 जण सहभागी होतील असं कळतंय। स्थानिक पातळीवर महायुती करण्याबाबत पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, अशा सगळ्या मुद्द्यांचा विचार या चिंतन शिबिरामध्ये केला जाणार आहे।
अजून एक मोठी बातमी आहे भाजपच्या गोटातून आहे. भाजप आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं प्रचाराचा नारळ फुटेल. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून भाजप परिवर्तनाचा नारा देणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता परळी डोममध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, मंत्री आशिष शेलार असतील, हे सगळेजण भाषण करणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या भाषणाकडे लक्ष असणार आहे. वरळीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजवणारे आज संध्याकाळी 5:30 वाजता वरळी डोम इथून. अजून एक महत्त्वाची घडामोड बघूया. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेला आमदार इद्रिस नायकवाडी यांनी उत्तर दिलं. खासदार संजय राऊतांचा DNA तपासण्याची गरज आहे, त्यांचा रिपोर्ट आमच्याकडेच आहे, हे लक्षात ठेवावं असा इशारा नायकवाडींनी दिलाय. त्याचबरोबर अजित पवारांविरोधात एक शब्द जरी काढला तर जीभ हासडून देऊ असा इशारा आमदार इद्रिस नायकवाडी यांनी दिला. जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला, बाकीचं काय त्यांना करायचं आहे, भोंगा कसा वाजवायचा आहे, कोणावर तरी वाजवावाच लागतो त्यांना, ती चाकरीच आहे त्याची, ती करावी त्यांनी. पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हासडून दाखवतील. जेणेकरून अशा पद्धतीची घाणेरडी वक्तव्य या पुढच्या काळात कुठल्याच नेत्यांच्या बाबतीत त्याला करता येणार नाही आणि त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागेल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणारा ओंकार नावाचा हत्ती आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोवा राज्यात दाखल झालाय. दोडामार्ग तालुक्यातून नेतर्डे परिसरातून प्रवास करत त्याने कडशी नदी पार केली आणि गोव्यातील मोपा गावात प्रवेश केला. सिल्लोडच्या अजिंठा घाटात भरधाव लोखंडी सळईनं भरलेल्या ट्रकनं कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. 2 जण गंभीर जखमी आहेत. जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरामध्ये लोडेड गावठी पिस्तूल बाळगून खतपाताच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी उधळला. टोळीकडून 2 गावठी पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. टोळीला अटक करण्यात आली. मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातून मिळणारं हक्काचं 25 TMC पाणी द्या, तसंच मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला रोजगार द्या अशी मागणी करण्यात येते. याकरता मराठवाड्यातील तरुणांनी मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेचं आयोजन केलेलं आहे. शिक्षक मुख्याध्यापकांचे शालार्थ ID बाबतचे दस्तावेज मुंबई विभागामध्ये 15 सप्टेंबरला शेवटच्या दिवशी 90% अधिक प्रमाणात अपलोड केलंय. राज्यातील 35 वर्षांपूर्वी नियुक्त झालेल्या काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे कागदपत्र उपलब्ध होण्यात अडचणी आल्या आहेत. त्यांना कागदपत्र अपलोड करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील 592 पैकी 295 विक्र्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेने अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान PNG सारख्या स्वच्छ इंधनाचा पर्याय स्वीकारू शकणारे 160 बेकरी मालकांकरता पालिका 18 सप्टेंबरला कार्यशाळा घेणार आहे. ऊन आणि पावसाचा खेळ तसंच गणेशोत्सवातील धामधूम यामुळे डेंग्यू, सर्दीताप यासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव व्हायला सुरुवात झालेली आहे. पावसामुळे साचलेलं पाणी आणि कचऱ्यामुळे आजारात आणखी भर पडते आहे. या आजारांवर उपचार घेण्याकरता जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण येत असतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल झालं आहे. एकीकडे मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये गृहविक्रीमध्ये वाढ होत असतानाच आता देशात मॉलची संख्याही झपाट्यानं वाढतीये. माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीच्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. आगामी 5 वर्षात अर्थात 2030 पर्यंत देशात आणखी 3 कोटी चौरस फुटांवर मॉल उभे राहत आहेत. पावसाळ्यामध्ये वातावरणातील आर्द्रता वाढल्यानं कान, नाक आणि घशातील संक्रमणाचं प्रमाण वाढतं. त्यातच सतत इयरफोन किंवा ब्लूटूथ इयरबड्स वापरल्यानं कानात ओलसरपणा राहतो. त्यामुळे अँटिटिस एक्सर्टना किंवा ऑटोमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो आहे. या संसर्गामुळे कानात वेदना, खाज, पूस्त्राव, चिडचिड आणि ऐकण्यात अडथळा अशी वेगवेगळी लक्षणं दिसून येतात.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय इथं वाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीनं देखभाल करण्याकरता शटडाऊन घेण्यात येणार आहे। त्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, वागळे आणि माजिवडा, मानपाडा या प्रभाग समितींचा काही भाग इथं शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेक घरांसह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बामणी आणि दगडी नदीला पूर आला, जनजीवन विस्कळीत झालं। याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी 1 लाखाची मदत जाहीर केली। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। काही भागाला पुरानं विळखा घातला। खासदार बजरंग सोनवणे यांनी काही भागाची पाहणी केली। शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली। सोयगाव तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोसला आणि जरंडी या परिसरात पावसानं हाहाकार माजवलेला आहे। शेती वाहून गेली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। जालना शहराला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय। घरांमध्ये पाणी शिरलंय। अनेकांची तारांबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुटीबाबतचे आदेश जारी केलेत। हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील टाकळसिंग जवळच्या उंदीर गावातल्या नदीला पूर आलाय। दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 कुटुंबातील 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन गावातल्या गुणवारा नदीला आलेल्या पुरातून विद्युत खांब वाहून गेले। विद्युत खांब वाहून जातानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। लातूर जिल्ह्याच्या शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जाळकोट या तालुक्यात अतिवृष्टी झाली। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून देवणीकडे जाणारा मार्ग बंद झाला। आपण एक सविस्तर बातमी बघूया। देहरादूनच्या सहस्त्रधारा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुख्य बाजारातल्या 2 ते 3 मोठ्या हॉटेल्सचं नुकसान झालंय। अनेक दुकानांचं नुकसान झालेलं आहे। कार्डीगडमध्ये ढगफुटी झाली, मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालं। इथं 100 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत। या लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं। एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या। मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। रस्त्यावर ढगफुटीमुळे ढिगारा आला असून तो मोकळा करण्याचं काम सुरू आहे। सोंग नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे। नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास प्रशासनानं सांगितलंय। या ढगफुटीमध्ये 2 जण वाहून गेल्याची माहिती आहे। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झाला। देहरादून आणि पिथोरागड या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवाव्या लागल्या। हवामान खात्यानं 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे। देहरादून, उत्तराखंड इथली दृश्य सहस्त्रधारा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। ढगफुटी झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। उत्तराखंडची वेगवेगळ्या भागातली परिस्थिती ही या पावसाच्या हंगामात विदारकच राहिलेली आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस देहरादूनमध्ये सुद्धा झाला। उत्तराखंडच्या देहरादून भागाला खूप मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपलंय। ढगफुटी झाल्यामुळे अनेक घरांचं, हॉटेल्सचं नुकसान झालेलं आहे। दुकानांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि पाण्याला किती मोठा प्रवाह आहे हे आपण बघतोय। अंगावर काटा येईल, हृदयाची धडधड वाढेल इतका हा पाण्याचा प्रवाह आहे। आणि सलग ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अशाच परिस्थितीला इथल्या नागरिकांना तोंड द्यावं लागतंय। सोंग नदीच्या पाणी पातळीत सुद्धा लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे। देहरादूनचा सहस्त्रधारा परिसर जिथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। वाशिम तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। धुमका लघु सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाला। धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं। धुमका उकळी पेन हा रस्ता बंद झाला। पुणे आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे उजनी धरणातून 1 लाख क्युसेक तर वीर धरणातून 17,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंढरपूरवर पुराची टांगती तलवार आहे।